मी स्नेहल पटेल, आपले सरकार सेवा केंद्र संगणक तज्ञ, ब्लॉक व्यवस्थापक कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष. साहेब, आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये मागील 14 वर्षापासून तालुका पंचायत समिती सराव तालुका व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहोत. तर आमच्या मागण्या प्रामुख्याने 3 आहेत की आम्ही ज्या कंपनी मार्फत काम करत होतो त्या कंपनी मार्फत आम्हाला काढण्यात आलेलं होतं. तरी आम्हाला त्या कंपनी मार्फत सरसकट कोणतेही निर्बंध, आमच्या नैतिक अधिकारांवर कोणतेही निर्बंध न लावता कोणत्याही अटी शर्ती विना आम्हाला सरसकट घेण्यात यावं. त्यानंतर दुसरी मागणी आहे की आमचे जे काही जुलै 2024 पासून थकीत मानधन आहे फेब्रुवारी 2025 पर्यंत ते मानधन देण्यात यावं. आणि तिसरी आणि महत्वाची मागणी आहे की ज्यावेळेस कंत्राट रद्द होतो किंवा टेंडर दुसऱ्या कंपनीला दिलं जातं त्यावेळेस मनुष्यबळ बदलण्यात येऊ नये. जरी टेंडर बदलण्यात येत असेल परंतु मनुष्यबळ आहे तेच ठेवण्यात यावं. कारण की आज आमच्या पोरांचे वय 40, 45 ते 50च्या घरात गेले. त्यामुळे आज आम्ही बेरोजगार झालेलो आहोत आणि पुन्हा बेरोजगार होत असतो. त्याच्यामुळे आहे तेच मनुष्यबळ कंटिन्यू जे काही टेंडर देत आहे शासन त्या कंपनी मार्फत ठेवण्यात यावं. प्रामुख्याने आमच्या 3च मागण्या आहेत. आम्ही राज्यात टोटल 400 मनुष्यबळ आहोत. 400 व्यवस्थापकीय मनुष्यबळ आहोत आम्ही राज्यात. आम्ही आता 200 ते 250 जण आहोत. या संदर्भात फक्त ग्रामविकास मंत्र्यांच्या मागे भेट झालेली होती जयकुमारजी गोरे साहेब यांच्या सोबत. त्यानंतर कोणाशी आमची भेट झालेली नाही. करतो बघतो एवढीच प्रतिक्रिया. सध्या अजून काही आम्हाला निर्णय देण्यात आलेला नाहीये. आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही कंटिन्यू जे काही आमचं उपोषण आहे हे कंटिन्यू आम्ही ठेवणार आहोत जोपर्यंत. मी हनुमंत ज्योतिराम इंगवले या आपले सरकार तालुका व्यवस्थापक संघटनेचा सचिव म्हणून मी काम करतोय. या सर्व आमच्या तालुका व्यवस्थापक जेवढे पंचायत समितीला जिल्हा परिषदला आहेत त्यांच्या आम्हाला फक्त एवढ्याच मागणी आहेत की ज्या पहिल्या कंपनी म्हणजे जेवढ्या कंपनी आता नवीन येत आहेत, आम्ही कर्मचारी म्हणून गेले 13 ते 14 वर्ष झाले आम्ही काम करतोय. कंपनी बदलली की आम्हा लोकांना सुद्धा बदललं जातं. तर प्रमुख मागणी अशी राहिली यामध्ये की कंपनी शासनाने कोणतीही देऊ द्या, फक्त कर्मचारी म्हणून आम्हाला कंटिन्यू या प्रकल्पामध्ये किंवा या प्रोजेक्टमध्ये आम्हाला सामावून घेतलं पाहिजे. हा पहिला विषय असेल. दुसरा विषय असा आहे की गेले 7 ते 8 महिन्याचे आमचे थकीत मानधन आहे की जेणेकरून आम्ही आज रोजी सुद्धा जरी कंपनीकडून जरी आम्ही बाहेर असलो तरी शासन स्तरावरती म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही पंचायत समितीला काम करतोय त्या ठिकाणी आज रोजी सुद्धा गट विकास अधिकारी साहेब यांच्या मार्फत सुद्धा आम्हाला बोलवलं जातं, तिथून काम करून घेतलं जातं. म्हणजे आज निःशुल्क पद्धतीने त्या ठिकाणी सुद्धा आम्ही काम करतोय. परंतु या कामाचा मोबदला अद्याप दिलेला नाहीये. आता जी कंपनीने जे ऑर्डर देण्याची सुरुवात केलेली आहे तर आमची एकच मागणी असेल की सरसकट जेवढे 351 पंचायत समिती महाराष्ट्रातल्या आहेत त्या सर्व पंचायत समितीला सर्व तालुका व्यवस्थापक यांची पुनर्नियुक्ती व्हावी आणि सर्वांना या पदावरती सामावून घेण्यात यावं. यानंतर पुढचा विषय असा राहील की या लोकांना घेण्याबाबत जिल्हा परिषदवरील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुद्धा आम्हाला गेल्या 6 महिन्यापूर्वी सुद्धा शिफारस दिलेल्या होत्या. ज्यावेळी नागपूरला अधिवेशन झालं त्यावेळी पण असं सांगण्यात आलं की आमच्या अध्यक्ष स्नेहलजी पटेल मॅडम यांनी त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं. जलत्याग आणि अन्नत्याग अशा प्रकारचं नागपूरला अधिवेशन झाल्यानंतर एक परिपत्रक काढण्यात आलं की तुम्हा लोकांना आम्ही या ठिकाणी घेत आहोत. परंतु या गोष्टीला 6 ते 7 महिने झाले अद्याप सामावून घेण्याबाबत कोणतीही गोष्ट झालेली नाहीये. आता नवीन ज्या ऑफर लेटर वगैरे येत आहेत किंवा काही यामध्ये त्रुटी आहेत किंवा यामध्ये बरेचसे असे काहीतरी क्रायटेरिया लावलेला आहे की तो आम्हाला नको आहे. या माध्यमातून जर थोडंसं आम्हाला यामध्ये दुरुस्ती करून मिळावी आणि सर्व लोकांना नियुक्ती मिळावी एवढीच आमची मागणी आहे. आणि या आंदोलनाचा एकच उद्देश असा असेल की आम्ही गेली 6 महिने आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री CM साहेबांना आम्ही भेटण्याची खूप वेळा आम्ही प्रयत्न केला परंतु त्यांची भेट नाही झाली. आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्हाला येत्या 2 दिवसामध्ये आज उद्या जरी CM साहेबांची भेट झाली तर त्यांच्यामार्फत आम्हाला हा विषय सांगता येईल जेणेकरून शासन स्तरावरती जेवढ्या योजना राबवल्या जातात त्या योजना पूर्ण आमच्या मार्फत खाली ग्रामपंचायत स्तरावरती राबवल्या जातात. ग्रामपंचायतीला जे केंद्रचालक काम करतात त्याच्यावरती सुपरविजन करण्याचं तालुका व्यवस्थापक म्हणून आमचं काम आहे आणि हे काम शासनाने राबवलेल्या सर्व सुविधा खाली पोहोचवण्याचं आम्ही सर्वजण काम करतो. पण आज सर्व लोक एवढं बेघर आहोत, आम्ही 400 कुटुंब आज रस्त्यावरती आहोत. तर शासनाने याबाबत दखल घ्यावी आणि तात्काळ आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात.